अंजय काय करल्यास? मासा मासा पण असतो. वा 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 वा. काय करल्यास? हे लिंबू प्यायला लागलो ह्याच्यावर. हां जरा टेस्ट लागला पाहिजे ना मासा. हां हां हां. लिंबू पिळा टेस्ट लागते काय? बांगडा बांगडा बांगडा. वा कशा पद्धतीने करणार आहेस? आज आहे नंतर बघ की खाताना बघ. डायरेक्ट खातानाच? अरे वा वा. बनवतेला दाखवतो की जरा. आत्ताच तोंडाला पाणी सुटायला बांगडा बघून. वा 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 मस्त. किती वाजेपर्यंत तयार होणार? एक अर्धा तास 2 तास. वा वा वा. कुठली रेसिपी म्हणायची? अंजली? कोल्हापुरी अंजली. होय. आता थोडं मीठ घालायचं ह्याच्यावर सगळ्यावर. हां 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 आपल्या चवीनुसार. हां हां. हे असं हळद उघडायचं टोपण आणि असं जरा हळद पण घालून घ्यायचं. टाकायचे त्यावर हळद ना? असं स्प्रेड करायची सगळीकडे. आणि त्याच्यानंतर ते पण टाकायचं. आपली चटणी. कसली चटणी? तांबडा मसाला. बुक्का 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 यालास लागेल की माणसास त्या आहे. बुक्का कुठे आलास? बुक्का घालायला लागले. डोळ्यात उडवशील इकडं. माशानं मारलं तर माणसा म्हणणार तुम्हाला खाऊ नकोस. होय की नाही? असं माणसं माणसाने मारून खातात, तर माशासने खाल्लं तर काय झालं? टोला दिलीस की. हुशार झाल्यास का तू पण? मग व्हायला लागते. लोक हुशार बनतात आम्हाला. हे असं मिक्स करून घ्यायचं छानपैकी. सगळं माशाला असं लागलं पाहिजे. आणि असं करून एक 10-15 मिनिटं ठेवायचं. जेवढा वेळ ठेवाल तेवढा वेळ चांगला लागणार मासा. पण माझ्याकडे आता वेळ आहे म्हणून मी 10 मिनिटं ठेवणार. आपली ढक्की रखून दिले. काय चाललंय मॅडम? सर्दी झाल्या. हे बघा असली सर्दी झाल्या. आणि एक आईचा व्हिडिओ होता पाण्याचा. असं पाणी अंगावर मारून घेत होतं. 2 टेक झाला आमचं. सगळे आता मी भिजले. खाली पण बघा कसं पाणी सांडले. होय की हो. होय की हो. आणि असू दे आता काय करायचं. व्हिडिओ करायसाठी एवढं कष्ट करायलाच पाहिजे होय की नाही. नक्की कमेंट आम्हाला करून सांगा. आणि जेवण बनवतच आम्ही व्हिडिओ बनवायला लागलोय. आणि व्हिडिओ बघत असाल तर ना मासा पण खायला या आणि व्हिडिओ पण बघायला जावा. मासा ह्यो मासा त्यात जाणार सगळं. चिलापी म्हणतात त्याला. चिलापी. चिलापी. ह्यो चिलापी ह्यो बांगडा. होय. तर खाऊन बांगडा करायचा. अयो अंजली मॅडम स्वयंपाक पण करते. मग लोकांना वाटतंय अंजली मॅडम आणि अंजलीची आई असंच फिरत्यात उडान टप्पू सारखं. काय करून खातात नाही कधी असं वाटतंय त्यांना. काय येते का नाही नाचणे. फालतू खायत. ते कोण म्हणते ना तेच फालतू कसं खरं. तर आहे सोड झालं का नाही. म्हणून तर ते फालतू असल्यावर माणसाला फालतू चांगला माणूस चांगला बोलणार. फालतू माणूस फालतूच बोलणार की. त्याकडे काय चांगल्याची अपेक्षा करणार आहे. आणि त्यांनी आम्हाला फालतू आम्ही त्यांना फालतू समजतोय. है नाही गोष्ट आहे पॉइंटातली. मग काय तर. आता ये अशी तव्यात सोडतो बघ. मस्त मस्त मस्त. तेल घालते का? तर फ्रेंड्स लोक मी तुम्हाला असा मासा दाखवायला लागलो. मी तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असेल मला वाटतंय. असं वाटतंय नाही हो सुटलंच असेल मला माहित आहे. पण काय करू शकत नाही भावांनो. कारण कसं झालंय आता मी गाईज फिश फ्राय तयार आहे. आणि तुम्ही खायला येऊ शकता आता सध्या. हे बघा मस्त वाटतंय ना. हे कसं उचलून दाखवते तुम्हाला. हे बघा तुम्ही खायला या. इकडं करी पण तयार आहे आणि इकडं आमटी पण तयार. सॉरी इकडं फ्राय पण तयार आहे. This is a fry, not. This is a curry, and this is fry. This is fry. This is curry. आता आम्ही जेवणार आहे. आम्हाला लय म्हणजे लय भूक लागल्या.
तुम्ही पण जेवा आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या कोल्हापुरी अंजलीला. मी मासा केला. आता आमच्याही आता भाकऱ्या बनवायला लागल्या. हे बघा असं थापत्या. मग आई आज काय? आज मच्छी कढी कढी मच्छी फ्राय कढी भाकरी दणकाच. अंजली मॅडम बनवले हो कोल्हापुरी झणझणीत. होय ना. मग आवरा मग आता लई जोरात भूक लागल्या हो. भाकरी झालं की जेवायचंच होता लगेच. या सगळेजण जेवायला. राईस कसला बनवलाय? राईस जिरा राईस. होय ना. वाव. आई साहेब हो. जरा खाऊन दाखवा की कसा झाला एखादा घास. अरे वा. काटा बघून खावा. कसं झालंय? जबाब. कोल्हापुरी झणझणीत. कोल्हापुरी अंजली कशी आहे ना नटखट कोल्हापुरी तसं ही भाजी पण झाली नटखट. जिंकलो. सगळेजण म्हणतात आई की प्रेमाचा म्हणजे प्रत्येक गोष्टीतला आईचं प्रेम असू दे मैत्रिणीचा असू दे वडिलांवरचा असू दे भावावरचा असू दे प्रत्येकाचा एक हे आहे की पोटात न जातोय प्रेमाचा मार्ग. मग मला सांग तुझी लेक जेवण कशी बनवत्या? ना जेव्हा कोल्हापुरी अंजली आहे ती जेवण माझी पण आई चांगली बनवते ती. मी पण चांगलं बनवते आणि अंजली पण चांगलं बनवते. पडेल काय म्हणते थांबा जेवताना माझा बोबडी पण वळायला तोंडात पाणी सुटले. पिढ्याने पिढ्या चालतात ही आहे परंपरा आणि का देवानं दिलेलं एक वरदान आहे की अन्नपूर्णा. सबीना काकूची आठवण झाली आज मला की काकी सारखं म्हणायची सर्व गुण संपन्न आहे तुमची मुलगी म्हणायची मला. आज आपल्यात ती नाही पण तिचा शब्द कायम राहतील. होय. चल बाई मी पण जेवतो मला पण भूक लागली. मी पण सर्व मंडळी आमच्यावर जे प्रेम करतात खऱ्या मनापासून ते सगळी तुम्ही जेवायला या. आम्ही जेवतो तुम्ही टेस्ट घ्या आणि लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि या जेवायला. आता खूप भूक लागल्या आता बोलायच्या मूड मध्ये नाही तर माझा वाट बघायला आहे.